मला विषयाला मांडण्याच्या आधीच म्हणजे कदाचित हे बघून बरेच जण भडकण्याची शक्यता आहे, पण भडकू नका, जरा शांतपणे घ्या. मला 2 विषय तुमच्या समोर मांडायचे आहेत. एक, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी एक विधान केलं होतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न अवघ्या 7 दिवसामध्ये सुटू शकतो. मनोज जरांगे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जावं असं ते म्हणाले होते. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. त्यावेळेला अनेकांनी भाऊ जरांगेंचा राजकीय प्रवेश करतायत वगैरे वगैरे असलं काहीतरी बोलले होते. ठीक आहे, जर आता जरांगेंना राजकारणात यायचंय की नाही हा भाग वेगळा, पण त्याच्यानंतर एक भाष्य आलंय काल परवा, म्हणजे तुमच्या सगळ्या ज्यांना माझ्यावर चिडायचे, ज्यांना माझ्यावर चिडायचंय त्यांच्या सगळ्या म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या लोकांना ज्यांना माझा राग येतो त्यांच्यासाठी रोहित पवारांचं एक वक्तव्य आहे, ते मी ऐकवतो, ते ऐका. की आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतंय, आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल. ऐकलं, रोहित पवार म्हणतात आज जे आरक्षणाच्या लढाईत आहेत ते राजकारणात येऊ शकतात आणि आल्यावरचं चित्र वेगळं असेल. अगदी करेक्ट. मी रोहित पवारांच्या या वाक्याशी 100% सहमत आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या टायटलमध्ये दावा केला आहे, जरांगे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात. होय, जरांगे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात. त्याचं कारण आहे मित्र, त्याचं कारण आहे. आणि का नको व्हायला, म्हणजे माझा प्रश्न तोच आहे, का नको व्हायला? या परंपरागत मराठा राजकारण करणाऱ्या मंडळींच्या सातत्यानं त्यांच्या संस्था, त्यांचंच सगळं, तेच आमदार, तेच खासदार, मग मोठा मुलगा भैयासाहेब, छोटा मुलगा दादासाहेब, पिल्लू साहेब, टिल्लू साहेब, गल्लू साहेब, ह्या सगळ्यांच्या म्हणजे विलासराव झाले, विलासरावांच्या नंतर अमित झाले, अमितच्या नंतर एक कमी पडला म्हणून धीरज देशमुखांना आणलं, आता पुन्हा त्यांची लेकरं अबीर आव्हाड, भाऊ दिलीपराव देशमुख, काय काय कोण राजकारणात येईल सांगता येत नाही. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मग अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ते झाल्यावर आता त्यांच्या मधल्या काळात त्यांच्या पत्नी आमदार झाल्या. तेवढं नाही भागलं म्हणून की काय अशोक चव्हाण मुलीच्या राजकारणाच्या प्रवेशाची तयारी करतायत असंही आम्ही ऐकलं. म्हणजे तिकडे बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे मंत्री होतात, त्यांचा भाचा आमदार होतो, आपल्या पक्षात नाही जमलं तर दुसऱ्या पक्षात जाऊन होतो. इकडे भाजपचे विखे मंत्री होतात, पोरग खासदार होतं, विखेंची पत्नी जिल्हा परिषदची अध्यक्ष होते. काय काय मजा चालली आहे, सगळी मजा. इकडे भाजपचे रावसाहेब दानवे खासदार होतात, मंत्री होतात, त्यांचा मुलगा आमदार होतो, मंत्रिपदाच्या शर्यतीत येतो. काय मजा आहे ना, सगळी मजा आहे, सगळी मजा आहे. ट्रॅडिशनली 50-50 घराण्यांच्या मध्ये ही सत्ता एकवटली आहे, तर मग आता मराठा समाजाच्या मुलांना या मराठा घराण्यांच्याकडे सत्ता देऊन आपला काहीच फायदा होत नाही असं वाटतं. शरद पवार, सुप्रिया पवार, अजित पवार, रोहित पवार, हे पवार, ते पवार, कोणतेही पवार, पडणारे पवार, जिंकणारे पवार, हरणारे पवार, धंद्यात पवार, इंडस्ट्रीत पवार, दुधात पवार, साखरेत पवार, आरक्षणात मात्र पवार नसतात. मग मराठा समाजाला हे वाटणं स्वाभाविक आहे की नाही, आमचं कोणीतरी झालं पाहिजे म्हणून ते वाटणार असेल तर त्याला परिस्थिती आता प्रचंड अनुकूल आहे, हे लक्षात घ्या. जरा मी महाराष्ट्राच्या राजकारणाचं गणित तुमच्या समोर ठेवतोय. भारतीय जनता पक्ष हा आजच्या घडीचा सर्वात मोठा पक्ष, ज्याच्या हातात 106 आमदार आहेत आणि सत्तेच्या सगळ्या चाव्या आता भाजपकडे आहेत. या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मिळालेल्या मतांची संख्या किती आहे ती लक्षात घ्या. त्याच्या आधी नको, जरा थांबतो, एकदम क्लायमॅक्सवर नको यायला. त्याच्या आधी महाराष्ट्रातला 2019चा एकूण मतदार किती ते बघू आपण. जरा बघून घ्या. महाराष्ट्रामध्ये 2019च्या निवडणुकीत एकूण मतदार होते 8,98,38,267. यापैकी एकूण झालेले मतदान होतं 5,51,50,470. न झालेलं मतदान होतं 3,46,39,000. आता न झालेल्याने ठरवायचं आपण आपल्या मनाचं सरकार येऊ दिलंय की नाही. म्हणजे जर ते हिंदुत्ववादी असतील तर भाजपला मातीत घालणारे हे 3,46,00,000 आहेत. जर ते हिंदुत्ववादी नसतील, समाजवादी,
लिब्रांडू लिबरल विचारांचे धर्मनिरपेक्ष असतील त्यांनी ठरवायचं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मातीत घातलंय. कोणाच आपापलं ठरवा, ज्यांनी केलंच नाही मतदान त्यांनी ठरवायचं. या एकूण झालेल्या वैध मतांच्या मध्ये 5,51,50,470 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेलं एकूण मतदान 1,40,91,99,375 आहे. साधारणतः 1,42,00,000 आपण गृहीत धरूया. सर्वाधिक मतं भाजपला मिळाली. त्या खालोखालचा दुसरा पक्ष आहे शिवसेना, ज्याला मतदान मिळालेलं आहे 90,49,789. या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आहे, तो जास्त आहे शिवसेनेपेक्षा, 92,16,979. काँग्रेसला मिळालेली मतं आहेत 87,52,199. वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं मतदान आहे 25,23,583. म्हणजे 1 कोटी आकडा पार करणारा एकमेव पक्ष आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. अब आता हूं मुद्दे पे. जरांगेंची अंतरवली सराटीमध्ये झालेली सभा आणि त्या सभेच्या उपस्थितीवर केलेले दावे बघा. काय जवळपास 1 कोटी लोकांची सभा झाली, कोणी म्हणालं 1.25 कोटी लोकांची सभा झाली, कोणी म्हणालं 1.5 कोटी लोकांची सभा झाली. जरांगे महाराष्ट्रभर फिरले आणि आपण त्यांच्या सभेची उपस्थिती महाराष्ट्रभराची गृहीत धरली. 1.5 कोटी सगळ्या बारक्या बारक्या सभेत लोक हजर राहिले असं गृहीत धरलं तरी आज 1.5 कोटी लोक जरांगेंच्या मागे आंदोलनात उभे आहेत. पुरुष असतील तर बायको सहित 3 कोटी होतील, बायका असतील तरी पुरुषासोबत 3 कोटी असतील, एवढी मोठी ही संख्या आहे. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दुप्पट मते घेण्याची क्षमता जरांगे नावाच्या एकट्या नेतृत्वामध्ये आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे नावाचे एक स्पेशली मराठा समाजाचे नेते उभे राहू शकतात आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या प्रमाणे राज्याला नियंत्रित करू शकतात. एवढी ताकद एकट्या मनोज जरांगेंच्या मध्ये आहे. त्यामुळे रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे मनोज जरांगेंचा राज्याच्या राजकारणात प्रवेश झाला तर राज्याचं एकूणच गणित बदलणार असेल. म्हणून मनोज जरांगेंनी राज्याच्या राजकारणात यावं, कारण आता परिस्थिती अनुकूल आहे. तेच राज्याचे मुख्यमंत्री बनले, भाऊ तोरसेकर म्हणतात त्याप्रमाणे, तर राज्याचं राजकारण बदलून टाकण्याची क्षमता जरांगेंच्या मध्ये येऊ शकतं. प्रश्न आहे शिक्षणाचा. यशवंतराव चव्हाण देखील कमी शिकलेले होते, वसंतदादा देखील फार शिकलेले नव्हते. महाराष्ट्रात कमी शिकलेले मुख्यमंत्री होण्याचा वारसा आपल्याकडे आहेच आहे. जरांगेंचं शिक्षण कमी आहे म्हणून भागत नाही. 1.5 कोटी लोक जरांगेंच्या सभेला हजर राहू शकतात, तर 1.5 कोटी मतं मिळाले तर जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कळवा.